परफेक्ट केलंस. कामात हे काय आहे? तुम्हाला साधे रिपोर्ट नीट बनवता येत नाही, बघता येत नाही. मी तुला पहिले सांगितलेलं माझ्या भावाला दुखावलेलं मला चालणार नाही. तुमच्या सगळ्यांमुळे माझा नाईलाज झाला आणि मला माझ्या भावाचा गैरसमज होईल आता माहितीये. त्याला काय वाट मी जाऊन त्याची समजूत करतो. आई थांब जरा मी बघते काय करायचं. हे रिपोर्ट यांना दाखव आधी. ऑफकोर्स जस्ट टेक केअर ऑफ हिम. कामात तुझी अक्कल काय गुड घ्या ते करे. हे करायची काय गरज होती? माझ्या मुलीचं नाव होतं त्या बोर्डवरती, त्या पोस्टरवरती. ते त्यांनी फाडलं. कामात तुझी अक्कल काय गुडघ्यात आहे का? आता थोबाड बघत बसू नको, निघ. हे तू चांगलं नाही केलंस सारंग. हे सगळं आता तुला खूप महागात पडणार आहे. फोड 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 काही फुटे ना, घरचा मामा उठे ना. अरे माझी चवळी गती इकडे. हे बघ तुझ्यासाठी काय आणले. अरे उभी ए चवळी बघ ना तुझ्यासाठी काय आणलंय मी. काकू बाबाला सांग मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. हे होय राग सोडून दे ना माझ्यावरचा. हा हे बघ ना मी तुझ्यासाठी काय आणलं ते उडून तर बघ. काकू त्याला सांग मला काहीच बघायचं नाहीये आणि त्याच्याशी बोलायचं पण नाहीये. तू उगाच बोलतोय. बरं नको बोलू माझ्याशी. ओवी ओवी नको बोलू माझ्याशी. हे उघडून बघ एकदा. काकू त्याला तुझ्याशी काय बोलायचंय ते बोलू दे, मग तू मला सांग तो काय सांगतोय ते. लेक बापाला उजं होते कधी काहीही बोलशील. तुम्ही माझं नाही ऐकणार का? जरा ऐकतो बाई, बोल. बरं बाबा मला सांगा, गुरुकुलाचं काम कधी सुरू होणार आहे? अगं जागा तयार आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, फक्त काही डागडुजी राहिली आहे, पण होईल लवकरात लवकर. मी आणि आबिरला पण बोलून बसलोय. मी त्याला घेऊन जाणार आहे गुरुकुल बघायला. हो बाबा, मला ना मगापासून विचारत होता की गुरुकुलला कधी जायचं, फिरायला कधी जायचं. त्याला ना 4 भिंतींमध्ये कोंडून राहायची सवय नाहीये बाबा. बेळगावात असताना अख्खी पेठ ओळखायची त्याला. घरात कमी आणि बाहेरच असायचा तो. त्याला ना लहानपणापासून मोकळ्या हवेत राहायला आवडतं. इथे त्याला पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटतंय. पण इथे तसं करता येणार नाही आपल्याला, कारण इथली परिस्थिती वेगळी आहे, हे शहरही त्याच्यासाठी वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दोघं या शहरात आहात ही गोष्ट मेहेंदळे कुटुंबातल्या कुठल्याच व्यक्तीला कळता कामा नये. आलं लक्षात? बरोबर आहे तुमचं. त्यांची सावली मी माझ्या अबीरवर अजिबात पडू देणार नाही. सारंग ऐकलंस ना, ओवीला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. तुझा हे गिफ्ट घेऊन जा तुझ्या रूम मध्ये. तिला नकोय गिफ्ट. ठीक आहे आता काय करणार. खर तर कित्येक महिन्यांपासून तिला हा गेम हवा होता. तोच गेम आणलाय मी. आता नको असेल तर मग देऊन टाकतो. नको नको ओवी, ऐकलंस ना बाबा काय म्हणतायत ते. तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, गेम आणलाय, बघ तरी. मला नकोय तो गेम. मला ते सोडून दुसरं काहीच नकोय. बरं ठीक आहे, काय करणार आता. जातो खोलीत, झोपतो एकटाच. आता ओवी शिवाय बाबाला झोप नाही लागणार, पण काय करणार, झोपावं लागेल. जातो हा ओवी. ओवी मला गुडगलस ना तू. बघ बाबांना झोप नाही लागणार तुझ्याशिवाय. जा ना बाबांबरोबर जा. काकू मी नाही जाणार कुठे. त्याला सांग आज मी तुझ्या सोबतच झोपणार आहे, बाकी कुठेही जाणार नाही.
सारंग जाऊ दे, लहान आहे ती अजून. तू नको काळजी करूस, तू जाऊन रूम मध्ये आराम कर. मी समजावेन तिला. ठीक आहे. काकू गेला तो. हो गेला. ऍक्टिंग खूप करतेस हा तू. हा मग त्याच्याशिवाय ऐकणार नाही तो. झोप आता. काय गिफ्ट असेल बरं यात? बाबा म्हणत होता गेम आहे, पण खरंच गेम आहे काय दुसरं काय? उघडून बघू का? होई, अगं ते गिफ्ट तुझ्यापेक्षा मोठं आहे, ते लपत नाही मागे. उघडून बघ, कोडं सुटेल तुझ्या मनातलं. अगं ओवी, अगं उघडून तर बघ. तू कितीही रागवलीस ना तर जास्त वेळ नाही लांब राहू शकत माझ्यापासून.